त्यानंतर मी निघून आलो इकडे. सुनेत्रा वहिनींना आणि जाऊन भेटलो त्यांना. मी आणि माझे काही सहकारी, विशेषतः हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदेसाहेब आमच्याबरोबर होते. असे आम्ही काही लोक सुनेत्रा वहिनींनाही भेटलो आणि मग आम्ही निघून आलो. त्यानंतर मला माहीत नाही काय. तुमच्या आणि अजितदादांचे वैयक्तिक संबंध चांगलेच होते नाही? काय आठवणी तुम्हाला अजितदादा गेल्यानंतर आठवत आहेत? विधिमंडळाच्या तुम्ही काही आठवणी आवर्जून सांगता, वैयक्तिक तुमच्या चर्चा? नाही, अजितदादांच्या बद्दल प्रचंड आठवणी आहेत. कारण 1995 सालापासून म्हणजे 91ला ते विधिमंडळात आले आणि मी 90 साली विधानसभेत निवडून गेलो. त्यानंतर 92-93 पासून आणि 95 नंतर विरोधी पक्षात आम्ही 99 पर्यंत होतो. आणि त्यानंतर मग एका सरकारमध्येच आम्ही काम केलं. अगदी विरोधी पक्षात असताना देखील शेजारीच आम्ही एकत्रित बसायचो आणि त्यामुळं बऱ्याच आठवणी आहेत, म्हणजे अगणित आठवणी आहेत. त्यांच्या स्वभावाचे पैलू आम्हाला फार बारकाईनं माहिती आहेत. अनेक असे संवाद आहेत की जे संवाद फार राजकीय दृष्ट्या देखील कदाचित महत्त्वाचे ठरले असते. पण आता त्या आठवणी आहेत आणि बऱ्याच प्रदीर्घ काळाच्या आठवणी आहेत. तुम्ही याही घटनेतनं अजूनही सावरले दिसत नाही, कारण शोकाकुल वातावरणामध्ये लोकांच्या आग्रहास्तव प्रचारामध्ये तुम्ही बैठका सातत्याने घेताय. एकूणच या सगळ्या प्रकारामुळे नीतीवर तुम्ही फार मोठा प्रश्न उपस्थित लोकांच्या बैठकीमध्ये केला होता, दुःख व्यक्त केली होती. हो, आता नियती अशी असू शकते याच्यावरच आमचा विश्वास नाही आणि त्यामुळं हा ॲक्सिडेंट कसा झाला असाही प्रश्न पडतो. कारण अतिशय सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर दादांचं असं एकाएकी जाणं हेच मनाला अजून ॲक्सेप्ट होत नाही. आणि असं विमान पडू शकतं आणि असं करते ही पहिलीच घटना आहे. त्यामुळं सगळेच ह्याच्यात गेल्याने अशा पद्धतीनं मृत्यू येतात अनेकाला. शेवटी प्रत्येकाला जायचंच आहे शेवटी. पण एवढ्या अशा पद्धतीनं ॲक्सिडेंट होणं हे आम्हाला तर कधी अपेक्षा कुणीच कुणाच्या ध्यानीमनी येणार नाही. आणि ज्या काळात आम्ही एकत्रित येण्याची सगळी चर्चा त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं, त्यानंतर असं होणं याला माझ्या दृष्टीतून मला तर फार मोठा धक्का आहे की असं कसं होऊ शकतं. त्यामुळे नियती खरं म्हणजे फार क्रूर असते असं त्याचा अर्थ. पण या नीतीला दोष देताना जो तपास सुरू आहे त्याकडे तुमचं लक्ष आहे. सगळं काय तपास मला ते तिथल्या एका सरपंचाने त्या गावातल्या असं सांगितले की फार मोठा आवाज विमानात यायला लागला वगैरे 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 आणि तो नेहमीच्या आवाजापेक्षा वेगळा होता. काय टेक्निकल फॉल्ट होता, कसा झाला, कशामुळं झाला, त्याला कोण जबाबदार, हे सगळं काही अंशी मला माहित नाही ब्लॅक बॉक्समध्ये काय काय येणं, पण काही अंशी त्याच्यावर उजेड पडू शकतो. शेवटचा प्रश्न, तसं तुम्ही वयाने अजितदादांपेक्षा लहान होता, दिलीप वळसे पाटील असो, आरग पाटील असो, तुमच्यामध्ये काही संवाद त्यावेळी झाले होते की कोण पुढं असेल कोण मागं असेल, तो काही तुम्ही संवाद खाजगी बैठकीमध्ये शेअर केला होता? मी शेवटी नेहमी विनोदानं म्हणायचो तुमच्या चौघांत मी लहान आहे, त्यामुळे तुमचा नंबर पुढे आहे, तुम्ही काही व्हा, माझी काही तुम्हाला कुणालाच विरोध नाही, मला भरपूर वेळ आहे माझ्याकडं, त्यामुळे तुम्ही काही कुठल्याही पदावर जावा, माझी तुम्हाला शुभेच्छाच आहे, असं आम्ही विनोदाने म्हणायचो हसत हसत. त्यामुळं एकमेकाशी स्पर्धा करणं हा विषय कधी आमच्या चौघात तर कधी आला नाही. अधिवेशनात देखील तसंच व्हायचं, एका लेवलचीच मर्यादा टीका टिप्पणी राहायची? हा, मर्यादा सोडून एकमेकात, आम्ही विरोधी पक्षात आहोत ते एका बाजूला आहेत, मर्यादा सोडून मी कधी त्यांनी कधी माझ्याबद्दल भाष्य केलं नाही. आणि मला वाटतं की राजकारणामध्ये मर्यादा कशा राखायच्या याचा त्यांना पण भान बऱ्यापैकी चांगलं होतं. बरोबर, इच्छाशक्ती होती, तशी ताकदही होती अजितदादांची की मुख्यमंत्रीपद सांभाळतील, पण हुलकावणी दिली या नेत्याला. मला असं वाटतं की त्यांना त्यांच्या नेतृत्वाला
मुख्यमंत्री होता आलं असतं आणि ते झाले असते तर महाराष्ट्रात अधिक प्रभावीपणानं त्यांनी महाराष्ट्रात काम केलं असतं. त्यांची काम करण्याची फार ॲग्रेसिव्ह एकदा काम ठरलं, निर्णय झाला, त्याची अंमलबजावणी करून घेणं याच्यात त्यांचा हातखंडा होता आणि प्रशासनावर चांगली पकड होती. त्यामुळं ते अतिशय चांगले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात त्यांनी काम केलं असतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आव्हान काय म्हणजे दोन्ही इकडच्या संदिग्ध अवस्था आहे, एकीकडे या चर्चा नाही, अजितदादांचा फार आग्रह होता की आपण एकत्रित होऊया आणि आमच्या बाजूने कोणाचाच नकार नव्हता. त्यामुळं अजितदादांची जी अंतिम इच्छा आहे ती अंतिम इच्छा पूर्ण करण्याची बुद्धी सर्वांना जर परमेश्वरानं दिली, दोन्ही बाजूला, त्या बाजूला या बाजूला, पण मी शेवटी सगळ्या 8-9 महिने मी या सगळ्या चर्चा अतिशय मीच केलेल्या आहेत चर्चा, म्हणजे दुसऱ्या कोणी सांगायची गरज नाही. आणि मग जसे चर्चा मटेरियलाइज व्हायला लागली, फ्रुक्टिफाय व्हायला लागली, तसं मग इतरांना मी बोलवत गेलो आणि सगळ्यांची संमती आमच्या बाजूच्या लोकांची घेतलेली होती. ते नेहमी म्हणायचे, माझे 40 पैकी 39 आमदार किंवा 40ही म्हटले, मी म्हणेन तेच वागतील, एखाद दुसरा इकडे तिकडे वेगळी भूमिका व्यक्त करेल, पण माझ्या भूमिकेच्या पेक्षा वेगळी भूमिका कोणी घेणार नाही, अशी भूमिका अजितदादा वारंवार, कारण मी सारखं म्हणायचो, तुमच्या बाजूच्या सगळ्यांना सांगितलं का तुम्ही ज्यांचं काय काळजी करू नका, मी म्हणेन तेच आमचे सगळेच्या सगळे आमदार काम त्या पद्धतीनं करतील. त्यामुळं या एकत्रित येण्याला कुणाचाच विरोध नाही, उलट पाठिंबा जास्त आहे. म्हटले सगळे म्हणतात की लवकर करा. अगदी शेवटचं, आता सुनेत्रा वहिनींचं एकीकडे शपथविधी होतोय, आता तुम्हाला किती शक्यता वाटतं एकत्रित करण्याची, ही चर्चा पुढे सरकेल? नाही, आता शेवटी मी ज्यांच्याशी संवाद करत होतो तीच व्यक्ती गेली, त्यामुळे आता त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचा सुनेत्रा वहिनी आता उपमुख्यमंत्री होतील, आजचे सगळ्या गोष्टी होतील. त्यानंतर त्यांनी त्यांचे आमदार जे आहेत विधानसभेचे सदस्य, त्या आमदारांनी जी काय मतं आहेत, त्यांच्या काय भावना आहेत, हे तेवढंच महत्वाचं आहे. ते मिळून काही निर्णय घेत असतील तर मला वाटतं की दादांची अंतिम इच्छा पूर्ण होऊ शकते असं मला वाटतं. धन्यवाद साहेब. तर